हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया मसाले वांगी, एकदम विदर्भ स्टाईल. सगळ्यात पहिले आपण छोट्या छोट्या आकाराचे वांगे घ्यायचे. तुम्ही कोणते पण घेऊ शकता, हिरवे वांगी किंवा जांभळे वांगे. आणि या वांग्याला काटे आहे, तर काटे मी पहिली कट करून घेतले आहे आणि मधात चीर पाडून घेतली आहे. जसे व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्याच प्रकारे चीर पाडून घ्यायची आहे. आणि तिथून चेक करून घ्यायचं की वांगा चांगला आहे की नाही. चीर पाडल्याने त्याच्यामध्ये मसालासुद्धा भरला जातो आणि आपण ते चेकसुद्धा करू शकतो की त्याच्यात काही किडा वगैरे तर नाही आहे ना. अशा प्रकारे आपण सर्व वांगे छान प्रकारे कट करून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करायचे, मधातून आणि आडवं क्रॉसमध्ये, आणि पाण्यामध्ये टाकायचं. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि ते वांगे पाण्यामध्ये ठेवायचे मिठाच्या. त्याने कसं वांगे काळे पडत नाही. याच्यामध्ये आपण 2 कांदे, 1 टमाटर आणि 10-12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रक हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. गॅसवर कढई चढवायची आणि कढईमध्ये तेल टाकायचं 2 पळी, मोठ्या पळीने 2 पळी तेल टाकायचं. त्याच्यामध्ये टाकायचं मोहरी तडतडली की त्याच्यामध्येच आपण जिरं टाकणार आहे. जिरंसुद्धा तडतडलं की त्याच्यामध्ये तेजपत्ता, हिंग आणि 1 चक्री फूल टाकणार आहे मसाल्याचं. आणि जे मसाला आपण वाटून घेतला होता मिक्सरला तो टाकणार आहे. आणि हा मसाला भाजणे एकदम मस्त आहे, कारण की आपण जो कांदा वगैरे होता तो भाजून घेतला नव्हता. हा छान गोल्डन कलर येईपर्यंत हा मसाला पहिले भाजून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे तेल वेगळं झालं पाहिजे, तेल सेपरेट झालं पाहिजे या मसाल्याच्या. त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे ह्या मसाला आपल्याला किमान 2-3 मिनटं तरी भाजावं लागेल पहा. आणि नंतर आपण याच्यामध्ये जे खोबरं राहते ते पण भाजून घेऊन त्याला पावडर बनवून ठेवलं होतं पहिलेच मी, ते टाकायचं 2 चम्मच आणि ते सुद्धा भाजून घ्यायचं या मसाल्यासोबतच 2 मिनटासाठी. आणि याच्यामध्ये आपण वापरणार आहे 2 चम्मच तिखट, 1 चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला, 2 चम्मच धनिया पावडर. हे सुद्धा छान भाजून घ्यायचं. आणि याच्यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्याला आपण मसाला वाटला होता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि ते पाणी याच्यात टाकायचं, म्हणजे मसाला आपला जळला नाही पाहिजे तिखट मिठाचा. आणि आणखी थोडं 1-2 वाट्या पाणी टाकून मसाला छान पहिले भाजून शिजू द्यायचा, म्हणजे तेल सेपरेट होईपर्यंत. याच्यामध्येच आपण अर्धा चम्मच साखर टाकली आहे, त्यांनी तरी छान येते. फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा. पहा, तर आता मसाल्यावर तेल आलं आहे. तर आता आपण जे वांगे आपण कट करून ठेवले त्या मिठाच्या पाण्यामध्ये ते वांगे टाकायचे याच्यामध्ये आणि खाली वर करून छान प्रकारे भाजून घ्यायचं मोठ्या फ्लेमवर. 2 मिनटासाठी मोठ्या फ्लेमवर भाजायचे हे वांगे. त्याने कसं होते, त्या मसाले पूर्ण वांग्यामध्ये जातात आणि वांग्याची टेस्ट आणखी छान होते. फ्रेंड्स, आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे. तुम्ही ऑर्डर नक्की करून पहा एकदा, तुम्ही नाशिकमध्ये असाल. चला तर आता 5 मिनटं झाले आहे. आता परत आपण खालीवर करून घ्यायची भाजी आणि परत त्याची सरळ झाकून त्याच्यावर पाणी टाकायचं आणि 5 मिनटं आपण याच्यावर 1 मोठ्या आकाराचा पातेल्याने पाणी टाकलं आहे. आणि 5 मिनटं झाले की हे पाणी त्या कढईमध्ये टाकायचं आणि सगळ्यात पहिले मोठ्या फ्लेमवर ही उकळी येऊ द्यायचं पाण्याला. आणि बारीक फ्लेमवर ही भाजी आपल्याला किमान 20 मिनटं लागेल शिजायला, कारण की आपण मसाल्याचे वांगे अख्खे बनवत आहे. भाजी शिजली की त्याच्यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची आहे. एकदम फ्लेवरफुल भाजी तयार होते. एकदा नक्की करून पहा या प्रकारे तुम्ही. एकदम टेस्टी भाजी लागते. आणि फ्रेश धनियाने सर्व करायचं आणि गरमागरम जेवायला घ्यायचं. चला तर, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.